नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण शिकणार आहोत महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर मसावी. मसावी म्हणजे काय? मसावी म्हणजे दोन किंवा अधिक संख्यांना भाग जाणारी सर्वात मोठी विभाजक संख्या. विभाजक म्हणजे अशी सर्वात मोठी संख्या जिने दिलेल्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो. जसे की 60 आणि 75चा मसावी 15 आहे. ते कसे पाहू? 60चे विभाजक किंवा 60ला कोणत्या संख्येने भाग जातो? 1, 2, 3, 4, 5, 6, 10, 12, 15, 20, 30 आणि 60. आता 75चे विभाजक किंवा 75ला कोणत्या संख्येने भाग जातो? 1, 3, 5, 15, 25 आणि 75. आता या दोन्ही संख्यामध्ये सामायिक विभाजक कोणते? 1, 3, 5 आणि 15. आता या 1, 3, 5, 15मध्ये सर्वात मोठी विभाजक संख्या कोणती? तर 15 आहे. 15ने दोन्ही संख्यांना भाग जातो, म्हणून त्यांचा मसावी आला 15. आता मसावी काढण्याची मूळ अवयव पद्धत प्राईम फॅक्टर मेथड. आता आपल्याला इथं 2 नंबर दिलेले आहेत, 24 आणि 32. तर आता 24ला 2ने भाग जातो, म्हणून इथे 2. बे 1 बे, बे 2 4. मग आता आणखीन 2ने, बे 1 12. नंतर आणखीन 2ने 3, 3 2 6. नंतर आणखीन 3ने, 3 1 3. आता 32लाही 2ने भाग घालू, 2. बे 1 बे, बे 1 12. नंतर आणखीन 2ने, नंतर आणखीन 8ला 2ने भाग जातो, नंतर 4ला आणखीन 2ने भाग जातो, नंतर बे 1 बे. आता यांचे उभी मांडणीमध्ये असे फॅक्टर आले. आता आडव्या मांडणीमध्ये 24 म्हणजे 12 गुणिले 2. नंतर 4 गुणिले 3 गुणिले 2. नंतर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2. नंतर आता 32चे 16 गुणिले 2. नंतर 4 गुणिले 4 गुणिले 2. 16चे 4 गुणिले 4 गुणिले 2 झाले. नंतर 4चे 2 गुणिले 2, या 4चे 2 गुणिले 2 आणि हे 2 तसेच. मग आता यामध्ये सामायिक विभाजक कुठे आहेत? इथे 2 आहे, इथे 2 आहे, म्हणून 2. इथे 2 आहे, इथे 2 आहे, म्हणून 2. नंतर इथे 3 आहे, पण इथे 3 नाही. इथे 2 आहे, इथे 2 आहे, म्हणून 2. मग आता यांचा मसावी या 3 संख्येचा गुणाकार. बे 1 बे, बे 2 4, 4 2 8. 8 हा या संख्यांचा मसावी आला. आता हे एक्झाम्पल उभ्या मांडणीने करू. एकाच वेळी सर्व संख्या लिहून अवयव पाहू. 60, 12, 36. आता 60ला, 12ला आणि 36ला कोणत्या संख्येने भाग जातो? तर 2. 2 बे 3 6 0, बे 1 12. 18 2 36 म्हणजे 18. नंतर आणखीन 2. 15 2 30. नंतर 3 2 6. नंतर 9 2 18. नंतर आता 15, 3 आणि 9ला कोणत्या संख्येने भाग जातो? तर 3ने. 3 5 15. 3 1 3, 3 3 9. आता यांचा मसावी आला बे 2 4, 4 3 12. 12 हा मसावी आला. तर आपण आता आडव्या मांडणीने सुद्धा सोडवून पाहू. 30 म्हणजे 60. 30 गुणिले 2. नंतर 15 गुणिले 2 गुणिले 2. नंतर 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 2. हे त्यांचे फायनल अवयव पडले. आता 12चे 6 गुणिले 2. 3 गुणिले 2 गुणिले 2. 36. 18 गुणिले 2. 6 गुणिले 3 गुणिले 2.
आता 6चे 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 नंतर फायनल फॅक्टर. आता यामध्ये सामायिक अवयव पाहायचे. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, 3. इथं 5 आहे, इथं 5 नाही, इथं 5 नाही. इथे 2 आहे, इथे 2 आहे आणि इथे 2 आहे म्हणून 2. नंतर इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे म्हणून 2. 3 दुणे 6, 6 दुणे 12. यांचा मसावी आला 12. तर आता तिसरे एक्झाम्पल पाहू. 10, 15 आणि 12. 10चं 5 गुणिले 2, 15चं 5 गुणिले 3, 12चं 6 गुणिले 2 आणि 3 गुणिले 2 गुणिले 2. मग आता यामध्ये इथं 5 आहे, इथं 5 आहे, पण इथं नाही. इथे 2 आहे, इथे 2 नाही, इथे 2 आहे आणि इथे 3 आहे, इथं 3 आहे आणि इथं 3 नाही. तसेच उभ्या मांडणीमध्ये याला 2ने भागवलं. 2 पंचे 10. आता 2ने 15ला भाग जात नाही म्हणून 15 तशीच संख्या. 2ने 12ला भाग जातो म्हणून 6. आता 5 आणि 15ला आणि याला 5 आणि 15ला भाग 5ने जातो पण 6ला जात नाही म्हणून 5 एक 5, 5 त्रिक 15. आता या तिन्ही संख्येत एकही सामायिक विभाजक नाही म्हणून मसावी घ्यायचा 1. आता 16 आणि 27. 16चे फॅक्टर कसे पडतात? 16 बरोबर 8 गुणिले 2. 8चे 4 गुणिले 2 गुणिले 2. नंतर आणखीन 2 गुणिले 2. नंतर 2 गुणिले 2. 16चे. आता 27चे 9 गुणिले 3. 3 गुणिले 3 गुणिले 3. आता यामध्ये एकही सामायिक अवयव नाही. इथे 2 2 2 2 4 वेळेस आहे, इथं पण 3 3 3 3 वेळेस आहे. यामध्ये सामायिक अवयव नाही म्हणून मसावी 1. तसेच एक्झाम्पल नंबर 5. 57, 75 आणि 102. तर 57चे अवयव कसे पडतील? 19 गुणिले 3. आता 19ला कशानेच भाग जात नाही म्हणून ते फायनल फॅक्टर असतील. आता 75. 75चे 15 गुणिले 5. 15चे 3 गुणिले 5 गुणिले 5. आता हे फायनल फॅक्टर असतील 75चे. तसेच 102. 102चे 51 गुणिले 2. 51चे 17 तरीक 51. 17 गुणिले 3 आणि 2. आता याचे फायनल फॅक्टर हे असतील. आता या तिन्हीमध्ये सामायिक अवयव कोणते आहेत? इथं 3 आहे, इथं 3 आहे पण आणि इथं 3 आहे म्हणून मसावी 3. इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथं 5 नाही, इथे 5 नाही म्हणून फायनल यांचा आन्सर असेल 3. आता एक्झाम्पल नंबर 6. 777. 777चे अवयव कसे पडतील? 111 गुणिले 7. 111चे 37 गुणिले 3 गुणिले 7. आता दुसरा नंबर 315. 315चे अवयव 63 गुणिले 5. 63. 9 गुणिले 7 गुणिले 5. 9चे 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 5. आता 588.
588चे 147 गुणिले 4, 147चे 49 गुणिले 3 गुणिले 4चे 2 गुणिले 2, नंतर 49चे 7 गुणिले 7 हे 3, हे 2 गुणिले 2. आता हे याचे फायनल अवयव पडलेले आहेत. आता यांचा मसावी काय येईल? इथे 37 आहे, इथे 37 नाही, इथे 37 नाही, इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे, म्हणून 3. इथे 7 आहे, इथे 7 आहे, इथे 7 आहे, म्हणून 7. तर यांचा गुणाकार येईल 7 त्रिक 21. तर यांचा मसावी असेल 21. आता उदाहरण नंबर 7, 105 आणि 154. 105चा अवयव 21 गुणिले 5, 21चे अवयव 7 गुणिले 3 गुणिले हे 5. तसेच आता हे फायनल फॅक्टर असतील याचे. 154 77 गुणिले 2, 77चे 11 गुणिले 7 आणि हे गुणिले 2, हे याचे फायनल फॅक्टर असतील. तर आता यांचा मसावी काढू. मसावी बरोबर, इथे 7 आहे, इथे 7 आहे, इथे 3 आहे, इथे नाही, इथे 5 आहे, इथे नाही, म्हणून हे 7 हा यांचा मसावी असेल. तसेच आता मसावी काढण्याची दुसरी पद्धत म्हणजे भागाकार पद्धत. ही पद्धत फक्त 2 संख्येचा मसावी काढण्यासाठी लागू होते. यात मोठ्या संख्येला लहान संख्येने भागावे, भागाकारात मिळणाऱ्या बाकीने आधीच्या भाजकाला भागावे आणि बाकी शून्य मिळेपर्यंत ही क्रिया करावी. आता जसं की एक्झाम्पल नंबर 1, 144 आणि 252. 144 आणि 252 याची अशी मांडणी करावी लागते. आता 144ने 252ला भाग घालायचा. 144 एके 144 यांची वजाबाकी करायची. आता 252मधून 144 गेले, 108 राहिले. आता 108ने 144ला भागायचं. 108 एक 108, पुन्हा 108चा भाग. आता 144मधून 108 गेले, 36 राहतात. 36. मग आता 36ने पुन्हा 108ला भागायचे. 36 एक 36, 36 दोन्ही 72, 36 त्रिक 108. बाकी शून्य मिळाली, म्हणून आता यांचा मसावी येईल 36. यामध्ये ज्या भागाकाराने बाकी शून्य येईल तो त्यांचा मसावी असतो, म्हणजे याचा मसावी 36 आहे. आता 209 आणि 247चा मसावी. 209ने 247ला भाग घालायचा. 209 एक 209, 247मधून 209 गेले, 38 राहिले. आता 38ने पुन्हा 209ला भाग घालायचा. 38 209 भागिले 38, मग किती? 5ने भाग जाईल. 190. आता 209मधून 190 गेले, 19 राहिले. आता 19ने 38ला भाग घालायचा. 19 दुने 38, बाकी शून्य आली. आता बाकी ज्या भागाकारामुळे बाकी शून्य येते तो त्यांचा मसावी असतो. तर याचा मसावी असेल 19. आता
एक्झाम्पल नंबर 3. 275 आणि 525चा मसावी. 275 एक 275. 525मधून 275 गेले, 250 राहिले. मग आता 250ने 275ला भागावे. 250 एक 250. 275मधून 250 गेले, 25 राहिले. नंतर 25ने 250ला भागावे. 25 10 250. बाकी आली 0. म्हणून यांचा मसावी असेल 25. आता एक्झाम्पल नंबर 4. 221 247 यांचा मसावी. 221 एक 221. 247मधून 221 गेले, राहिले 26. मग आता 26ने पुन्हा 221ला भागायचं. 26 8 208. 221मधून 208 गेले, 13 राहिले. आता 13ने पुन्हा 26ला भागायचं. 13 दुने 26. बाकी आली 0. म्हणून यांचा मसावी 13. या प्रकारे आपण भागाकार पद्धतीने आणि उभ्या आणि आडव्या मांडणीने आपण मसावी काढायला शिकलेलो आहोत. आता